अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई देण्याचा प्रयत्न. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर दिवाळीच्या आधीच भरपाई देण्याचा प्रयत्न. कृषी मंत्री दत्ता भरणेंचं आश्वासन. सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान. जालन्यात 2,54,000 एकरवर शेतीचं नुकसान. नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान. मे ते जुलै दरम्यानचे पंचनामे पूर्ण, उर्वरित लवकरच पूर्ण करू, दत्ता भरणे यांची माहिती. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सीएम विचार करतील. राज्य केंद्राच्या निकषाप्रमाणे ते विचार करतील. कृषी मंत्री दत्ता भरणेंचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यातून निघाले. सकाळी 7 पासून नुकसानीची पाहणी सुरू. अजित पवारांनी कोर्टी येथील कांदा शेतीची पाहणी करत शेतकऱ्याशी संवाद साधला. शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं. अजित पवार यांच्याकडून सोलापुरातील करमाळ्यात पाहणी. सांगोबा गावातील नुकसानीची केली पाहणी. सीना नदीवर नवीन पूल बांधण्याचे दिले आदेश. सीना नदीला महापूर आल्याने तुटलेला गावांचा संपर्क. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवी मुंबई दौरा रद्द. राज्यातील पूरस्थितीमुळे दौरा रद्द. 30 सप्टेंबरचा पंतप्रधान मोदींचा दौरा पुढे ढकलला. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन आता 30 ऑक्टोबरला होणार. नीती आयोगाचे सदस्य ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग दौऱ्यावर. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एआय सिंधुदुर्ग मॉडेलचा प्रत्यक्ष अभ्यास करणार. नितेश राणे यांची माहिती. जामखेड तालुक्यातील खर्डा गावात अतिवृष्टी. मोहरी तलाव पूर्णपणे भरला. पाण्याच्या दबावामुळे तलावाचा भराव खचला. भराव भरण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू. रोहित पवारांची माहिती. मंत्री पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर. पंकजा मुंडे यांचा गुळेगावमधून पाहणी दौरा सुरू. गुळेगावमध्ये नागरिकांशी साधला संवाद. मुख्यमंत्री आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर. मुख्यमंत्री करमाळा आणि माढामध्ये नुकसानीची पाहणी करणार. यावेळी मंत्री गिरीश महाजन सोबत असतील. मुख्यमंत्री लातूरचाही दौरा करतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. उपमुख्यमंत्री पूर परिस्थितीचा आढावा घेणार. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित राहतील. बुलढाण्यात रिपाई आठवले गटात तुफान हाणामारी. अध्यक्षपदाच्या निवडीवरून निरीक्षकासमोर राडा. मुंबईत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत आक्रमक. सावंत निधीच्या मुद्द्यावरून आक्रमक. पोस्टर दाखवत सदा सरवणकरांच्या वक्तव्याचा केला उल्लेख. माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांवर दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी आज सुनावणी. कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केल्याप्रकरणी मानहानीचा खटला. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील 20 जवानांची टीम सोलापूरकडे रवाना. महापुरात अडकलेल्या लोकांना बचाव कार्य करण्यासाठी होणार उपयोग. पैठणमध्ये गोदावरी नदीकाठी प्रशासनाकडून पाहणी. जायकवाडी धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग. आपत्ती व्यवस्थापन पथकाद्वारे रेस्क्यू ऑपरेशनच्या तयारीचा आढावा घेतला. माजी नगरसेवकाच्या आशीर्वादाने उभ्या केलेल्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यावरून उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेला सुनावले खडेबोल. बांधकाम तातडीने तोडण्याचे दिले आदेश. सरकारी रुग्णालयात 9 दुर्धर आजारांवर गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळणार. हृदय, फुफ्फुस, लिव्हर प्रत्यारोपणाचा समावेश. गरीब रुग्णांना मोठा दिलासा. स्टॅनफर्डच्या सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांमध्ये भारतातील 6,000 शास्त्रज्ञ. मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर नवीनचंद्र शिंपी यांचाही समावेश. सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात साळगाव येथील प्राथमिक शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण. तातडीनं अतिरिक्त शिक्षकांच्या नेमणुकीची मागणी. आता जाहिरात फलक 40 बाय 40 फूटच राहणार. जाहिरात फलक धोरण राज्यभरात लागू होणार. मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला अहवाल. अनधिकृत फलकांवरील कारवाईसाठी नोडल यंत्रणा नियुक्त केली जाणार. जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीच्या मतदार याद्या आणि मतदार केंद्राची यादी अंतिम करण्याचे निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश.
हिंगोलीच्या संजीवनी अभियानाला देशातील प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड. अभियानांतर्गत महिलांमध्ये गर्भाशयमुख आणि स्तन कर्करोगाची तपासणी करत योग्य उपचार. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची संकल्पना. पुण्यासाठी केंद्र सरकारने अमृत 2 योजनेअंतर्गत 842 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता. देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. पोलिसांना मुंबईत 500 चौरस फुटांचे घर मिळवून देणार. पोलीस आयुक्त देवेन भारती यांची ग्वाही. पालिका कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षीपेक्षा 25% जादा बोनस द्या. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी. म्हाडा कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये दिवाळी बोनस. प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव मान्य. सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेने मागवल्या निविदा. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 78 कोटी खर्च. वाशिमच्या मंगरुळपीरला उपजिल्हाधिकाऱ्यांची सेवा पंधरवडा अभियानाअंतर्गत भेट. विविध समस्या त्वरित सोडवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. साताऱ्यातील कराडमध्ये आरोग्य शिबिर. 1000हून अधिक नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ. आरोग्य शिबिराचं मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून कौतुक. भंडाऱ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार. असंख्य नागरिक उपस्थित. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकावर. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयातील घसरण. रुपया 25 पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये 88.53 वर पोहोचला. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोने चांदीचा नवा विक्रम. 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 1,15,978 रुपयांच्या उच्चांकावर. जीएसटीमुळे पार्लेजी बिस्किट पुडा 5 रुपयांचा आता 4 रुपये 45 पैशाला. 1 रुपयाचे चॉकलेट 88 पैशांना. 1 रुपयांपेक्षा कमी किमतीचे व्यवहार कसे करायचे, व्यापाऱ्यांना प्रश्न. नागपूर नागभीड नॅरो गेज रेल्वे मार्गाचं ब्रॉड गेज मार्गात रूपांतर. राज्य शासनाकडून रेल्वे कामासाठी 491 कोटींचा निधी मंजूर. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. छत्रपती संभाजीनगरातील सर्व रुग्णवाहिकांवर जीपीएस बसवणे अनिवार्य. सर्व शासकीय, संस्थात्मक आणि खासगी रुग्णवाहिकांवर डिजिटल वॉच. 1 डिसेंबरपूर्वी जीपीएस बसवण्याचे निर्देश. एसटी कर्मचाऱ्यांना 17,000 रुपयांचा दिवाळी बोनस द्या. श्रीरंग बारणे यांचं मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र. नवी मुंबई विमानतळावरून डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होणार. या महिन्याच्या अखेरीस विमानतळाचं औपचारिक उद्घाटन होण्याची शक्यता. ओला, उबेर, रॅपिडो सारख्या कंपन्यांकडून अद्याप मनमानी भाडे आकारणी सुरूच. सरकार मान्य दर लागू न केल्यास कंपन्यांचे प्रोव्हिजनल लायसन्स रद्द करण्याचा परिवहन विभागाचा इशारा. मिठागर जमिनीमुळे दहिसर भाईंदरमधील वाहतूक कोंडी फुटणार. लिंक रोड प्रकल्पासाठी 53.174 एकर मिठागर जमीन मुंबई पालिकेला देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. एक्सप्रेस वेवरील पादचारी पुलांची डागडुजी रखडण्याची शक्यता. महापालिका आणि एमएमआरडीएमध्ये जबाबदारीवरून वाद. सगळे पूल पालिकेकडे हस्तांतरित केले असून अप्रत्यक्षरित्या पुलांचा खर्च उचलणार नसल्याचं एमएमआरडीकडून सूचित. मुंबई लोकल रेल्वेवरील दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून उपाययोजना. रेल्वे परिसरात संरक्षण भिंत उभारण्यास तसंच सीसीटीव्हीचा विस्तार करणं सुरू. हिंगोलीतील सिद्धेश्वर ते कराळे डिग्रस रस्त्यावरील पूल खचला. नागरिकांची मोठी गैरसोय. पुलावर ओढ्याचं पाणी आल्याने नागरिकांचा पुलावरून धोकादायक प्रवास. पैठण तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाचा ढोल बजाव आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. तहसीलदार प्रभाकर घुगे यांना मागण्यांचं निवेदन. यवतमाळमध्ये मार्डी येथे ठाकरेंच्या शिवसेनेचं तालुक्यातील प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण. बाजार चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू. यवतमाळच्या आरणीत आज बंजारा समाजाचा मोर्चा. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्यासाठी मोर्चा. मोर्चामध्ये 20 ते 25 हजार बंजारा समाज बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटणार.
सिल्लोडमध्ये पूर्णा नदीपात्रावरील बंधाऱ्याची भिंत वाहून गेल्याने मोठा धोका निर्माण. तात्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी धानोरा येथील ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन. यवतमाळमध्ये झरी जामणी तालुक्यातील आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा. अनुसूचित जमातीमध्ये बंजारा धनगर समाजाचा समावेशाला विरोध. मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी. यवतमाळच्या नेर येथे पारधी समाजाच्या वतीनं मागण्यांसाठी आमरण उपोषण. पारधी समाजाचे बबन मंग्या पवार यांचं आमरण उपोषण. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा केला निर्धार. यवतमाळमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांसह महिलांची उमरखेड नगर परिषद कार्यालयावर धडक. सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी मोर्चा. गेल्या 4 महिन्यांपासून नगर परिषदेकडे पाणी पुरवठा अनियमित. चंद्रपूरमध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी थांबवलं आंदोलन. आश्वासनांची पूर्तता केली नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन उभारण्याचा दिला इशारा. मीरा भाईंदर महानगरपालिकेविरोधात मनसेचा धडक महामोर्चा. कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी जोरदार हल्लाबोल. इंदापूर पोलीस निरीक्षकांच्या चौकशी आणि निलंबनासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन. त्वरित कारवाई करा नाहीतर उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा दिला इशारा. हिंगोलीमध्ये खरबी बंधारा रद्द करण्याची मागणी. शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जीव गेला तरी बंधारा होऊ देणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका. सिंधुदुर्गमधील बौद्धवाडीतील ग्रामस्थांचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन. रस्त्याच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक. लेखी आश्वासनानुसार आंदोलन स्थगित. सोलर कंपनी विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन. अमरावतीच्या धानोरा कोकाटेतील आता शेतकऱ्यांचं आंदोलन. तलावात उतरून शेतकऱ्यांचा ग्रामस्थांचा एल्गार. नुकसान भरपाईसह विविध मागण्यांसाठी आंदोलन. साताऱ्यात नवरात्र उत्सवानिमित्त कराडमध्ये शेतीमित्राने घटावर साकारली 3.5 शक्तिपीठं. संदीप डाकवे यांची घटावरील आकर्षक पद्धतीनं रेखाटलेली चित्र लक्षवेधक. मालाडमध्ये साई प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं आयोजित नवरात्र उत्सवात हर घर स्वदेशीचा नारा. नवरात्र उत्सवात ऑपरेशन सिंदूरची संकल्पना. अमित साटम यांनी केली देवीची आरती. मुंबईतील देवनार आगार या ठिकाणी सुंदरबागची आई भवानी विराजमान. मंडळाला 48वे वर्ष पूर्ण. नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचं नियोजन. भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून पुन्हा वाढणार. हवामान विभागाचा इशारा. कालावधीत अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता. काही भागात कमी कालावधीत अधिक पाऊस पडण्याचा अंदाज. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी जाहीर. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे घेण्यात आला निर्णय. जिल्हा प्रशासनाकडून निर्णय जाहीर. लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार. जिल्ह्यातील नदी नाले ओढ्यांना पूर. शेतकऱ्यांचं पीक पाण्याखाली. परतूरच्या गंगा सावंगी कुंभारवाडीत पाणी शिरलं. गोदा नदीपात्रात पाण्याची आवक वाढली. बहुतांश गावांचं जनजीवन विस्कळीत. धाराशिवच्या परंडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे दैना. वाघे गव्हाण गावात 20 जण पुरात अजूनही अडकले. जगताप वस्तीत सीना नदीचं पाणी गावात घुसल्याने नागरिक अडकले. एनडीआरएफ कडून मदत कार्य सुरू. धाराशिवमध्ये एनडीआरएफ पथकाकडून 182 लोकांचा रेस्क्यू. आर्मीकडून आतापर्यंत जवळपास 100 लोकांचा रेस्क्यू. बीड, सोलापूर, अहिल्यानगरमध्येही लोकांचा रेस्क्यू. सोलापुरात सीना नदीला महापूर. नदीकाठच्या तिऱ्हे गावाला महापुराचा धोका. तिऱ्हे गावातील अनेक दुकानं, घरं पाण्याखाली. लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. पावसामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. सोलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी. सीना नदीवरील 2 रेल्वे पूल पाण्याखाली. वंदे भारत हुतात्मा एक्सप्रेस अजूनही सोलापूर रेल्वे स्थानकातच अडकलेत. प्रवाशांचे हाल. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद. लांबोटी येथे सीना नदीला पूर आल्याने महामार्ग बंद. महामार्ग बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा.
नाशिक शहर आणि परिसरात पावसाची विश्रांती. गंगापूरसह अन्य धरणातून पाण्याचा विसर्ग मात्र सुरूच. गंगापूर धरणातून 4060 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कालच्या तुलनेत पाऊस कमी, विसर्ग देखील कमी. कोलकात्यामध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 10 जणांचा मृत्यू. शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 2 लाख हेक्टर शेतीचं नुकसान. जिल्ह्यातील 11 तालुक्यातील तब्बल 729 गावांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका. धाराशिवमधील चिंचोली गावातील घरात पाणी शिरल्याने महिलेचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त. लातूरातील गुंजरगा गावात पूर. उभं पीक पाण्यात आडवं. पूरस्थिती पाहून महिलेने फोडला टाहो. शेताचं नुकसान बघून मराठवाड्यात शेतकरी रडकुंडीला. सोलापूर पुणे महामार्गाला सीना महापुराचा फटका. एका मार्गाने वाहतूक सुरू. नदीपात्रात सुमारे 2.25 लाख क्युसेक पाणी सोडले. वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता. गोदाघाट परिसरामध्ये पाणी पातळी वाढली. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. नाशिकमध्ये येलो अलर्ट. रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. सोलापुरात मुसळधार पावसामुळे महामार्ग बंद. सोलापूर होडगी महामार्ग बंद. होडगी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीचे रौद्ररूप ड्रोन कॅमेऱ्यात कैद. गेल्या 70 वर्षांच्या काळात प्रथमच सीना नदीला इतके पाणी आल्याची ग्रामस्थांची माहिती. सोलापूरच्या सीना नदीला महापूर. माढा तालुक्यातील 16 गावांमधील शेती बाधित. सरकारने तात्काळ मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी. लातूर जिल्ह्यामध्ये नदी नाले ओढ्यांना पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. लातूरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत. परभणीच्या गंगाखेडसह 5 गावांचा संपर्क तुटला. मध्यरात्रीपासून गावांचा संपर्क तुटला. गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे ओढ्याला पाणी. थर्मोकॉलच्या शीटने ग्रामस्थांचा जीव घेणा प्रवास. शेतात साचलं पाणी. शेतकरी ढसाढसा रडला. लवकर उपाययोजना करा, नाहीतर आत्महत्या करेन. शेतकऱ्याचा आक्रोश. येलदरी जलाशयाच्या 10 दरवाजातून पाण्याचा विसर्ग. प्रकल्प तुडुंब. पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा येथे पुन्हा ढगफुटी. विद्रुपा नदीला पूर. बळीराजा हवालदिल. बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस. धाराशिवमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा नागरिकांना मदतीचा हात. निवाऱ्याची सोय, जेवण, पिण्याचं पाणी, किराणा सामान आणि कपड्यांची व्यवस्था. रेस्क्यू करण्यासाठी आलेली बोट पाण्यात अडकली. करमाळ्यातील संगोबा मंदिरात 90 जण अडकले. बोट बाहेर काढण्यासाठी आलेला ट्रॅक्टरही बंद पडला. राज्यातील पूरस्थितीचा भाजीपाल्याला फटका. मुंबईत भाज्या, फळं आणि फुलांची आवक कमी. परिणामी दरात वाढ. भाज्यांचे दर 100 ते 150 रुपये प्रति किलोवर. सोलापुरात चांदणी नदीच्या महापुरामुळे शेती पिकं उद्ध्वस्त. आगळगाव परिसरातील उभ्या पिकांची माती वाहून गेली. कांदा, मूग, सोयाबीन आणि फळबागांना पुराचा फटका. तात्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्यात सावंगी पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर धाड. पांढरकवडासह 2 बेड्यावर 2 पथकांचा छापा. 6 दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल. 11,43,000चा मुद्देमाल केला जप्त. परभणीत बँकेत घरफोडी करणाऱ्या 3 घांना अटक. मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील प्रकार. चोरी केलेल्या 10,000 रुपये मुद्देमाल जप्त. पुण्यात वाघोलीत दिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद. आरोपीवर अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल. पुण्यात वारजे भागात म्हाडा वसाहतीत पिस्तूल चालवणाऱ्या गुंडांना अटक. 1 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुस जप्त. आरोपीवर गुन्हे दाखल. हिंगोलीत कामगार कल्याण मंडळ कार्यालयात ऑपरेटरला
10,000ची लाच घेताना रंगेहात पकडला. बांधकाम मजुराच्या मृत्यूनंतर विमा दावा मंजूर करून देण्यासाठी 50,000ची मागितली लाच. नागपूरमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला अटक. पोलीस चौकशीतून 3 गुन्ह्यांची उकल. गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधात पोलिसांची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.